मित्रांनो, जर तुम्ही डिप्लोमा फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयरसाठी कॅप थ्रू जर ॲप्लिकेशन्स केलं असेल आणि कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 यासाठी फॉर्म भरला आहे, पण तुम्हाला कोणत्याही राऊंडमध्ये शीट भेटलेली नाही आहे किंवा जर तुम्हाला जी शीट भेटली आहे ती शीट तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी नाही आहे किंवा तुम्हाला जे कॉलेज सध्याचं लागलं आहे त्यापेक्षा जर तुम्हाला दुसरं कॉलेज जर पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी कोणता चान्स आहे का? तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पॉट राऊंडची प्रोसेस. स्पॉट राऊंड म्हणजे काय असेल, स्पॉट राऊंडची प्रोसेस काय असेल, कोण कोण त्यासाठी एलिजिबल असेल आणि यासाठी प्रोसिजर कशी करायची आहे, कुठं चेक करायचं, फॉर्म कधी सुरू होणार आहेत, सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तर डायरेक्टली मला टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. चला मग सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा जो प्रश्न येतो तो म्हणजे विद्यार्थ्यांना हे माहिती नाहीये की स्पॉट राऊंड म्हणजे काय आहे किंवा त्यांना असं वाटतं की आतापर्यंत जे 4 राऊंड झालेत त्या 4 राऊंडमध्ये आमचा नंबर लागलेला नाहीये, तर आम्हाला त्याच्यापुढे पण नंबर लागणार नाही किंवा आम्ही त्या राऊंडमधून बाहेर पडले. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला एक एक वन बाय वन आपण तुम्हाला मी डिस्कस करूया की सगळ्यात पहिल्यांदा स्पॉट राऊंड म्हणजे काय असतो ते अगोदर समजून घेऊया. आता एक सिंपल एक्झाम्पल मध्ये आपण बघूया स्पॉट राऊंड म्हणजे काय असतो ते समजून घ्या. सपोज करा एक कॉलेज आहे. आता हा एक कॉलेज आहे, कॉलेज ए आहे आणि या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, देन नेक्स्ट जर पाहिलात तर नेक्स्ट वन जर पाहिलात तर आहे कॉम्प्युटर आहे किंवा आय टी आहे. स्पॉट राऊंड म्हणजे काय अगोदर ते समजून घेऊया. आणि या कॉलेजमध्ये या प्रत्येक ब्रांचला 60-60 शीट आहेत, 60-60 अँड 60. आता झालं काय की ज्यावेळेस कॅपची प्रोसेस झाली त्यावेळेस या कॉलेजमध्ये ऑलरेडी 58, 59 आणि 57 या शीट जे आहेत ना या शीट फिल झालेत. म्हणजे एवढ्या शीटवरती ऑलरेडी जे आहे तर ते ॲप्लिकेशन्स फिल झालेत आणि एवढ्या शीटवरती मुलांनी ॲडमिशन जे आहे ते ॲडमिशन कन्फर्म केलं. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ॲक्च्युअली 60 शीट आहेत पण त्याच्यामधले फक्त 58 शीट जे आहेत ते भरलेले आहेत. याचा मिनिंग इथं 2 शीट वॅकंट आहेत, इथं जर पाहिलं तर 1 शीट वॅकंट आहे आणि इथं जर पाहिलं तर 3 शीट जे आहेत ते इथं वॅकंट आहेत. सो दिस इज द शीट वॅकंट. याचा मिनिंग काय आहे की हे जे कॉलेज ए आहे तर या कॉलेजमध्ये सिव्हिलसाठी 2 शीट आणखी पण वॅकंट आहेत, जे काही आपले 4 कॅप राऊंड झाल्यानंतर. हे लक्षात ठेवा, मी कॅप राऊंडच्या अगोदर सांगत नाहीये. ज्या वेळेस तुमचा कॅप राऊंड 4 ची जी प्रोसिजर आहे म्हणजे कॅप राऊंड 4 मध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यांना अलॉटमेंट झाली होती आणि त्यानंतर त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये सिव्हिलसाठी 2 शीट राहिलेत, मेकॅनिकलसाठी 1 शीट राहिली आहे आणि कॉम्प्युटरसाठी 3 शीट राहिलेत. मग काय करतं की या ज्या राहिलेल्या वॅकंट शीट आहेत तर या वॅकंट शीटसाठी कॉलेज जे आहे ना, जे कॉलेज आहे कॉलेज ए, ते काय करते की त्यांच्या लेवलवरती जे असणार आहे ना त्यांच्या लेवलवरती एक राऊंड घेतं. राऊंड म्हणजे हेच ॲडमिशन प्रोसेस घेतं, त्याला आपण म्हणतो स्पॉट राऊंड ॲडमिशन प्रोसेस. हे तुम्हाला समजलं असेल की स्पॉट राऊंड काय असतं. स्पॉट राऊंड म्हणजे काय असतं की त्या कॉलेजमध्ये वॅकंट शीट किती आहेत आणि त्या वॅकंट शीटनुसार तुम्हाला जे असणार आहे ते ॲडमिशन घेण्यासाठी एक चान्स दिला जातो. आता हा जो चान्स आहे तो चान्स कुणाकुणाला भेटणार ते आता आपण डिस्कस करूया. सुरुवातीला जर पाहिला तर हा चान्स जो असतो तो सगळ्यांसाठी इलिजिबल आहे. सगळ्यांसाठी म्हणजे कोणासाठी? खूप जणांना क्वेश्चन असतो की सर मी कॅपमध्ये फॉर्म भरला होता, म्हणजे कॅप राऊंडमध्ये मी ऑप्शन रजिस्ट्रेशन केलं होतं 1, 2, 3 किंवा 4 या कॅप राऊंड मधल्यापैकी एकाही राऊंडमध्ये माझा नंबर लागलेला नाही, मी इलिजिबल आहे का? पहिला प्रश्न हा असेल. दुसरा जर पाहिलात की सर मी कॅपमध्ये फॉर्मच भरलेला नाही बट मला स्टील ते कॉलेजमध्ये किंवा त्या राऊंडमध्ये किंवा कॅप स्पॉट राऊंडमध्ये मला जायचंय, मी इलिजिबल आहे का? थर्ड वन की सर मला कॅप राऊंडमध्ये ऑलरेडी नंबर लागला होता, सपोज करा पहिल्याच राऊंडला नंबर लागलाय बट मी ते कॉलेज ॲडमिशन पण केलंय बट मला ते कॉलेज आता नको आहे, मला नवीन कॉलेज पाहिजे जे काही माझ्या घराच्या जवळ आहे किंवा व्हॉट एव्हर मे बी द रिझन, तर मला ते कॉलेज भेटेल का? तर बघा या 3 केसेस आहेत, या 3 केस मधल्यापैकी जर तुमची कोणती एक केस असेल तर त्यानंतरच्या जे एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला याचं डेफिनेटली आन्सर भेटून जाईल. तर लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला कॅप राऊंड तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं कॅप राऊंड मध्ये आणि तुम्हाला कोणत्याही एका राऊंड मध्ये 1 ते 4 राऊंड मध्ये कुठंच तुमचा नंबर लागलेला नाहीये, तर नंबर लागलेला नसेल तर तुम्ही डेफिनेटली स्पॉट राऊंड साठी जे असणार तो इलिजिबल आहात. नेक्स्ट जो असणार आहे तो म्हणजे की विद्यार्थ्यांनी काहींनी ते रजिस्ट्रेशनच केलेलं नाही, कॅपमध्ये त्यांना माहितीच नाही की रजिस्ट्रेशन काय आहे कसं आहे, तरीही ते सुद्धा स्टुडंट्स इलिजिबल असतील. आणि त्याच्यानंतर जे जे स्टुडंट्सनी ऑलरेडी त्यांचा नंबर लागलाय, कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागलाय, त्यांनी ॲडमिशन्स केले, कॉलेज सुरू झाले, सगळे केले बट त्यांना स्टील त्यांना ते कॉलेज चेंज करायचं, तर लक्षात ठेवा तुमच्यासाठीही जो असणार आहे ते कॅप राऊंड मधला जो स्पॉट राऊंड आहे तो ओपन आहे.
म्हणजे जे विद्यार्थी या 3 कॅटेगरीमध्ये आहेत, मला नाही वाटत की याच्यापैकी कोणती कॅटेगरी असेल की ज्याच्यामध्ये विद्यार्थी असतील. जर तुम्ही या 3 कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्यासाठी स्पॉट राउंड हा ओपन असेल आणि या स्पॉट राउंडमध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी तुम्ही इलिजिबल आहात. सो यू कॅन टेक ॲडमिशन्स इन दिस राउंड ऑल्सो. नाव ह्याच्यानंतरचा जर पाहिलं तर एक मेन क्वेश्चन येतो की सर स्कॉलरशिप बद्दल काय होतं, की जर समजा आम्ही या स्पॉट राउंडमध्ये ॲडमिशन्स घेतलं तर काय होतं की आम्हाला स्कॉलरशिप भेटते की नाही भेटते. का ही शीट जी आहे ही ॲक्च्युअली मॅनेजमेंटची शीट आहे. आता खूप साऱ्या स्टुडंटना असं वाटतं की सर आम्ही जे आहे ते कॅप राऊंडमध्ये जातोय याचा मिनिंग असा आहे की ते शीट मॅनेजमेंटची आहे का, तर हे मनातून काढून टाका. दिस इज द नॉट मॅनेजमेंट शीट. ही मॅनेजमेंटची शीट नाही आहे. ॲक्च्युअली ही कॅपमधली एक प्रोसेस आहे. कॅप राऊंडची जी आहे ना, जे तुम्ही आपण रजिस्ट्रेशन करतो वेबसाईटवरती, त्या कॅप राऊंड मधली ही एक प्रोसेस आहे. दिस इज द फिफ्थ स्टेप. म्हणजे पहिले 1 ते 4 राऊंड तर होतात, ही 5वी स्टेप आहे की जिथं तुम्हाला काय करता येतं की यू कॅन टेक अ ॲडमिशन. फक्त हे ऍडमिशन्स जे असतात ना, हे ऍडमिशन्स डायरेक्टली कॉलेज लेवलला होतात. त्यामुळे हे मॅनेजमेंट कोटा किंवा हे नाहीये. त्यामुळं जर समजा तुम्ही स्पॉट राऊंड मध्ये जर ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला जे कोणती स्कॉलरशिप आहे किंवा ज्या बाकीच्या ज्या फॅसिलिटीज असतील तर त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल असतील. तुम्ही त्या फॅसिलिटी डेफिनेटली अवेल करू शकता. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आता मेन क्वेश्चन येतो की सर कसं चेक करायचं की बाबा त्या कॉलेजला शीट आहेत की नाही, किंवा की नोटिफिकेशन कसं येईल किंवा कुठे येईल हे कसं चेक करणार, आणि आपण काय काय प्रोसिजर किंवा काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. लक्षात ठेवा, डॉक्युमेंट तेच लागतील जे तुम्ही सुरुवातीला कॅपराऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस केलं होतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमची मार्कशीट असेल, डॉक्युमेंट काही नवीन लागणार नाही. तुमचे मार्कशीट असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आहे, त्याच्यानंतर व्हॅलिडिटी असेल किंवा जे काही असेल, त्यानंतर नॉन क्रिमिलियर असेल, राईट. त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, देन व्हॉट एव्हर मे द अदर डॉक्युमेंट जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस घेतले होत्या ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणीच लागतील. त्यामुळे हे डॉक्युमेंट तुमचे रेडी असले पाहिजेत. आता मेन जो प्रश्न आहे तो म्हणजे आपला की सर आपण चेक कसं करणार, किंवा की प्रोसिजर काय आहे, की आपल्याला कसं समजेल की जो स्पॉट राऊंड आहे ते स्पॉट राऊंड कधी सुरू होणार आहे, काय होणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला लाईव्ह जे असणार आहे ते लाईव्ह दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की जी स्पॉट राऊंडची प्रोसेस आहे ती कशी असते, किंवा जी स्पॉट राऊंडचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते कसं चेक करायचं. सुरुवातीला आपण बघूया की स्पॉट राऊंडचं नोटिफिकेशन आपण कसं चेक करणार आहोत. त्यासाठी सिंपल आहे, गुगल पेजवरती आपल्याला यायचं. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवतो की कसं एखाद्या कॉलेजचं आपण स्पेसिफिकली चेक करतो. लक्षात ठेवा 2 ते 3 मोड आहेत. एक तर नॉर्मली काय होतं की जे कोणते कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, ते पेपर आउट करतात. पेपर आउट म्हणजे तुमचं लोकल जे पेपर आहे तर त्या पेपरमध्ये ते नोटिफिकेशन देतात. आणि दुसरं म्हणलं तर ते त्यांच्या ऑफिशियल कॉलेजच्या वेबसाईटवरती पेस्ट करतात. तर आपण ऑफिशियल वेबसाईट वरती कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतोय. आता सपोज करा मला जीपी पुणेचं चेक करायचं, सो मी जीपी पुणे गुगलवरती सर्च करतो. जीपी पुणे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं जे असणार आहे ते ओपन होईल. सो फर्स्ट पेज बघा या ठिकाणी आले, ते वेबसाईट आहे, कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे, ते तुम्ही ओपन करा. तर इथं बघा, इथं जर पाहिला तर इथं तुम्हाला एक ऑप्शन आलाय नोटीस बोर्डमध्ये की या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड टू गुगल फॉर्म. इट मीन्स दॅट जो कोणता राऊंड आहे इन्स्टिट्यूट लेवलचा, मी राऊंड 2 म्हणलं असेल, ते राऊंड 2 नाही ऍक्च्युली इन्स्टिट्यूट लेवल राऊंड 2026 चा गुगल फॉर्म आहे. आणि इथे जर पाहिलं तर इथं नोटीस आहे. ज्यावेळेस तुम्ही ती नोटीस ओपन कराल तर तुम्हाला इथं लक्षात येईल की यावरती त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की कधीपासून काय सुरू होणार आहे आणि याच्या डेट्स काय असतील. हे आपण एक कॉलेज बघतोय, आणखी एका कॉलेजचं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं जर पाहिलात तर ही जी नोटीस आहे ही 4 ऑगस्टची आहे. 4 ऑगस्टला त्यांची ऑफिशियल नोटीस आलेली आहे. याच्यामध्ये जर पाहिलात तर बघा, शैक्षणिक वर्ष 2026 साठी प्रथम व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा कॅपराऊंड 4 नंतर जे वॅकंट शीट असतील तर त्यांच्यासाठी हा शेड्यूल आहे. म्हणजे फर्स्ट इयरचं जे असणार आहे ते 11/8/2026 ते 13/8/2026, आणि जो कोणता डायरेक्ट सेकंड इयर आहे सेम डेट आहेत. याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की काय काय करायचं आहे तुम्हाला. तर सुरुवातीला जे कोणता गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म भरायचा. ज्यावेळेस ती राऊंड सुरू होईल, ॲक्च्युअली ज्या दिवशी राऊंड असेल म्हणजे ज्या दिवशी तुमचं हे प्रोसेस सुरू असेल त्या दिवशी तुम्हाला 11 वाजता जे कोणते कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचं आहे. त्यानंतर हे बाकीची सगळी प्रोसिजर ते दिलेली आहे, आणि सोबतच तुम्हाला इथं जे आहे ना ते तुम्हाला विचारलेलं आहे की काय काय या ठिकाणी दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कोणी कॅप थ्रू फॉर्म भरला असेल किंवा नॉन कॅप म्हणजे कॅपचा फॉर्म भरला नसेल त्या दोघीही विद्यार्थ्यांना जो असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी इलिजिबल असेल. आणि तुम्ही इथे वाचू शकता की कॅप आणि नॉन कॅप अंतर्गत नोंदणी केलेले विद्यार्थी. इट मीन्स दॅट जे कोणी कॅपमधून रजिस्ट्रेशन केलंय किंवा कॅपमध्ये रजिस्ट्रेशन जरी केलेलं नसेल तरी त्यांना हे या ठिकाणी या राऊंडमध्ये जाता येतं. आणि खालचे जे असतील हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही एकदा रीड करा जर तुम्ही राऊंडला जात असाल तर, कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की तुम्हाला काय करायचंय. हे झालं जीपी पुणेचं. तर या स्पॉट राऊंडसाठी रजिस्ट्रेशनसाठी काय करायचं बघा, इथं जे आहे त्यांनी गुगल फॉर्म दिलाय, जस्ट याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक गुगल फॉर्म ओपन होईल. हे गुगल फॉर्म जो असणार आहे फक्त तुम्हाला भरायचा आहे व्यवस्थित.
जे कोणते विद्यार्थी असतील ते. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, फक्त हा लिंक ओपन करा आणि एकदा बघून घ्या याच्यामध्ये काय आहे, की कोणत्या इयरसाठी अप्लाय करताय, त्यानंतर ॲप्लिकेशन आय डी काय आहे, तुमचं नाव काय आहे, जेंडर कोणता आहे, टाइप्स ऑफ कॅन्डिडेचर, म्हणजे हे सगळं तुम्हाला तुमच्या त्या कॅपच्या फॉर्ममध्ये दिसून जाईल. हे सगळं तुम्हाला भरून जे असणार आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता मेन जो क्वेश्चन आहे तो म्हणजे विद्यार्थ्याचा, की सर फीस किती असेल, एक्स्ट्रा फीस पे करावं लागते की काय आहे, की आम्हाला काही वेगळं अजून आणखी काही फीस वगैरे पे करावं लागेल, असं काहीच नाही. लक्षात ठेवा, जे कोणती तुमची रेग्युलर कॉलेजची जी फीस असणार आहे तीच कॉलेजची फीस तुमची असणार आहे. याच्या पलीकडे एक्स्ट्रा जी फीस असणार आहे ते तुम्हाला काही पे करायची गरज नाही. त्यासोबत तुम्ही रेग्युलर जी स्कॉलरशिप असेल ती रेग्युलर स्कॉलरशिपसाठी तुम्ही इलिजिबल आहात फक्त आणि फक्त या केसमध्ये, ज्यावेळेस तुम्ही स्पॉट राऊंड करताय. जर समजा तुम्ही मॅनेजमेंट कोट्यातून जर जात असाल, मॅनेजमेंट कोटा हा एक डिफरंट थिंग असते. जनरली हा गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नसतो. जर तुम्ही एखादी प्रायव्हेट कॉलेजला जात असाल तर त्या ठिकाणी जर शीट फुल असतील तर ते करतात मॅनेजमेंट कोटा. सो मॅनेजमेंट कोट्यातून जर तुम्ही जात असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप किंवा हे बाकीच्या गोष्टी इलिजिबल राहत नाहीत. सो मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगितलं की स्पॉट राऊंड काय आहे, त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे, कसं चेक करायचं, कसं भरायचं, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रासोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच आत्ताच आपल्या द एमएसबीटी गाईड या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून डायरेक्टली तुम्ही पोस्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये डेफिनेटली लिहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.